ती जया अन्नपूर्णे तुझिया पायाशी अहर्निशी तू कृपा प्रसादे जग सांभाळीशी अहर्निशी तू कृपा प्रसादे जग सांभाळीशी. संत मंडळींच्या कृपेनं आणि भगवंताच्या कृपेनं ज्या नामासाठी आपण सर्व एकत्र आलेले आहोत त्यात आपण आहातच ही त्यांची मी फार मोठी कृपा समजतो. आणि त्याचं उतराई होणं याला नाम घेण्याशिवाय दुसरं काही मार्ग नाही. ते आपल्याकडून होत राहो. आज सुरू झालेलंच आहे. असंच अखंडपणे जो काही काळ आपल्याला आत्ता उद्या परवा उपलब्ध आहे त्यात होत राहो. कारण ती गोष्ट अशी आहे की ज्याला उपाधी नाही त्यामुळे धरून ठेवता येत नाही. त्यांच्या कृपेनं राहिली तर राहिली, नाही राहिली आपल्या हातात नाही. मी घेईन म्हणून ते होईलच असं नाही. कारण मी घेईन एखाद्या वेळेला शब्दसुद्धा उच्चारेन, पण उच्चारताना मी तिथे असेनच असं नाही. कदाचित थोड्या वेळाने मी कुठेतरी फिरून आलेला मला सापडेल आणि मग परत एकदा शिवाय नमः काय जे असेल ते त्यावेळेला आठवण्याची शक्यता आहे. म्हणून त्यांच्या कृपेसाठी प्रार्थना करू परत परत आणि त्यात राहायचा प्रयत्न करू. आता नुसतं संख्येने मोजायचं झालं तर हे आता 32वं शिबिर चाललं आहे. मागे एकदा जाऊन आलेलं बरं. फक्त इथं आहोत तिथून मागे जाऊ, फक्त प्रार्थना आधी करू. काय एकदा ओव्हरव्ह्यू सगळा झालेला असला म्हणजे बराच पुढे जाता येईल. तो व्हावा म्हणून हे आहे. आणि ते काही सगळं घेणं शक्य नाही आपल्यालाही कल्पना आहे. तर त्यात शक्य आहे तेवढं बघूया. विशेषतः आत्ता इथं जिथं आपण आहोत ती सगळी कृपा ज्यांची आहे त्यांची आपण प्रार्थना केली. शंकराची प्रार्थना केली, सद्गुरूंची सगळ्या प्रार्थना केली, दोन्ही प्रकारे केली. पहिलं आहे ते ही सर्व सद्गुरूंना लागू असलेलं आहे. दुसरं तर स्वामींचं आहे ते सर्व सद्गुरूंची सारथी आहे. तेव्हा त्यांच्या कृपेशिवाय हे पुढे जाणं शक्य नाही आणि मागचं टिकवणंही शक्य नाही. मागचं टिकवणं आणि ताजं करणं याला पुढे जाण्याच्या जर ज्याला जायचं आहे त्याला काही पर्याय नसतो. मागचं सगळं ताजंच पाहिजे तर पुढे जाता येईल. आता ताजं राहणं ही गोष्ट कठीण आहे हे मलाही कल्पना आहे. मागच्या शिबिरात अभंग कोणता होता असं म्हटलं तरीसुद्धा संभ्रमात पडायला काय त्यावेळेला काहीतरी झालं होतं, त्यावेळेला आपण आनंदात होतो एवढं खरं. तर त्यातला आनंद राहायला ही उत्तम गोष्ट आहे. फक्त कशापोटी तो आनंद झाला होता त्याचे काही शब्द, त्यातला काही विचार, त्यातला काही चिंतनाचा विषय काय असेल ते आपल्याला हुडकावं लागतं. मागे जाऊन आपल्या स्मृतीमध्ये जाऊन ते पाहावं लागेल. तर त्यात ज्या देवदेवतांची कृपा आहे तर त्याच्यातली ही अन्नपूर्णेची आरती तेवढी करून मग या कामाला सुरुवात करू. पान 189 पद 294. अष्टकी झाली एकदम म्हणूया. अष्टक आपण म्हणूया. तिच्या कृपेनं आपल्याला हा अन्नपूर्णाष्टकाचा प्रसादही मिळालेला आहे. ती एरवी देते आहे ते अन्न, त्याला भोजन म्हणा, जेवण म्हणा, काय म्हणा, आणि ज्याची तशी भावना करणाऱ्याची असेल आणि घेणाऱ्याची असेल तर तो प्रसादही आहे. तो प्रसाद मिळालेलाच आहे. तर हाही प्रसाद तिने दिला आहे. तेवढा एकदा म्हणू आणि मग आरती करू. आता हे सगळ्यांना कसं शक्य आहे देणं ते बघूया. जवळपास बघून म्हटलं तरी चालेल. आपल्यासमोर प्रती येतील तिकडे जरा थोडं आहे त्यावेळेचं आहे त्यामुळे ते आपण नंतर द्यायची व्यवस्था करूया जर त्याची कोणाला आणखीन आवश्यकता वाटली तर.
हा विषय इथलाच आहे असं नाही. मनुष्य कुठेही असला तरी त्या अर्थाने अन्नाशिवाय राहत नाही. ती रॉकेट्स आणि त्याच्यातनं जातात ना माणसं, त्याच्याबरोबर वेगळ्या का कुठल्या ना कुठल्या स्वरूपात अन्नच घेऊन जातात. ती गोळी घेऊते आणि दिवसभर त्याच्यावर राहते. मुद्दा शेवटी गोळी हा अन्नच आहे शेवटी. आता ते काही वेगळ्या फॉर्ममध्ये आहे एवढंच, त्याच्यापेक्षा काही नाही. त्यामुळे हे काही चुकत नाही, कारण अन्नमय प्राण हा प्राणच मुळात अन्नाने जगतात. आणि त्यातला जो सूक्ष्म अंश आहे त्याने आपली वासना, ते आपला वासनादेह तिथे तो टिकतो, शुद्ध होतो किंवा अशुद्धही होतो, त्या अन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे आपल्या जे जीवस्वरूपाचं अस्तित्व आहे ते, देहस्वरूपाचं अस्तित्व आहे ते, आणि भगवंताकडे जायचा मार्ग हा सगळा या अन्नात आहे. तेव्हा त्याच्याकडे आपण त्या दृष्टीनं पाहावं. ह्याच्यासाठी पहिल्यांदा तिचं स्मरण करू आणि शेवटी तीच सांभाळणं, चिंतित सांभाळावं. श्री अन्नपूर्णा माता की जय. श्री गणेशाय नमः. श्री अन्नपूर्णे नमः. मला मातृ उदरी सांभाळिले तू, तसे जन्मता क्षीर झाली सती तू. जशा पोषणा फळपान तुळशी, तशी रक्षणा औषधी तूची होशी. जमिनीवरी मी जव बाल्यकाळी, कळेना वळेना काया ही दुबळी. बोटा धरूनी उभे तूच केले, तुझ्या शक्तीने चालणे शक्य झाले. तसा जन्मता जीव प्राणीच असतो, तुझिया कृपेने माणूस घडतो. देवत्व येण्यास पुढे जीवाला, कृपा साह्यकारी मन माऊलीला. किती एक कर्मे आजन्म केली, किती एक वर्षे जगण्या मिळाली. किती धर्म झाला, किती योग घडला, तुझ्या कृपेनेच तो शक्य झाला. प्रारब्ध संपे क्रियमाण नाही, नुरे जीवनी संचिता ठाव काही. तशी भक्ती सेवेस संधी मिळाली, तू रक्षिल्याने ती शक्य झाली. जसा जीव म्हणूनी जगतात आलो, तुझिया कृपेनेच आयुष्य जगलो. जाणीव याची मजला न झाली, कित्येक वर्षे विस्मृती झाली. क्षमा प्रार्थुनी अन्नपूर्णे तुझी मी, विनवीत ठेवी सेवेत धामी. हेतू तुझावा तुझे कार्य होत, माझ्याकडूनी ते होऊ देत. प्रत्येक दिवशी सेवा घडावी, ती शुद्ध भावे कृपेनेच व्हावी. हे अन्नपूर्णे जय मातृदेवी, करी प्रार्थना नित्यपायीच ठेवी.
श्री अन्नपूर्णा माता की जय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। खरी याचा अर्थ कळतो ती स्तोत्र म्हणा. आपल्याला रामतीर्थांचं वचन समोर असेल तशा अर्थानं एकतर म्हणतो त्या स्तोत्रांचा अर्थ कळावा असं आपण म्हटलं, नसेल तर जे स्तोत्र म्हणतो त्याचा अर्थ कळून घ्यावा हे चांगलंच आहे. आणि त्याच्यापेक्षा त्यांच्या कृपा प्रसादाने आपल्याला ज्या स्तोत्रांचा अर्थ कळू शकेल अशी स्तोत्र मिळावी अशी प्रार्थना करावी. सगळे मार्ग आपल्याला उपलब्ध आहेत, फक्त आपला भाव. आणि या अर्थाने आपण त्याच्याकडे पाहिलं तर तसा जन्मता जीव प्राणीच असो, तुझ्या कृपेने माणूस घडतो. त्याचा माणूस घडवायला सुद्धा ही कृपा कारणीभूत पाहिजे. म्हणून अन्नाला व्यावहारिकदृष्ट्या सोडून द्या, पण अन्नाला त्या अर्थाने नाही म्हणू नये आणि अन्नाची शुद्धता सांभाळल्याशिवाय राहू नये. कारण एकाच वेळेला दोन्ही कामं ते करते. एक आपल्याला जगवते देह म्हणून, आणि मनमाऊलीला तिकडे जो जाते ते सगळं शुद्ध करून तीच पाठवते. जेव्हा तिथली अशुद्धी काढण्याची शक्यता ही केवळ तिच्यामुळे शक्य आहे, आपल्याला थेट मनाला हात घालता येत नाही. आपण पाहिलं असेल आता इथे चंद्रायणाची व्रतं सुरू आहेत, उत्तम आहे, अशीच सुरू राहावीत. ज्याला ज्याला त्याची गरज वाटेल चित्तशुद्धीची त्याने अगत्य करावे. तो मार्ग फार पुरातन आहे. आत्ताचं जे चालू आहे ते पारमार्थिक चांद्रायण, त्याच्याविषयी 2 सेशन इथे होऊन गेले आहेत. तर तुझी या कृपेने माणूस घडतो, आणि त्यात नुसता माणूस नव्हे तर माणसाला देवत्व येण्यास पुढे जीवाला. काही जीव असे आहेत जगतायत, हे सत्पुरुष महापुरुष आहेत, ते जगतात, ते फक्त देव म्हणून जगतात. बाकी त्यांच्याकडे अमुक हवं अमुक नको ह्याचा त्यांचा कसलाही आग्रह नाही. देवत्व येण्यास पुढे जीवाला, त्याला पुन्हा कृपा सहाय्यकारी मना मावलीला. ती जी सूक्ष्म वासना देह शुद्ध करणारी जी कृपा आहे ती सुद्धा तिच्यामुळेच आपल्याला प्राप्त होते. नाहीतर थेट मनाला हात घालण्याचे मार्ग हे फार कठीण आहेत. जसा योगाचा आहे किंवा इतर मार्ग आहेत, हे सगळे कठीण आहेत. सोपा मार्ग हा जीव जन्मता प्राणीच असतो, यात काही शंकाच नाही. कितीतरी प्राणी प्रेरणा आपल्याला दिसतात, पण त्याचा माणूस घडायला हे शुद्ध असलेले अन्न आणि कृपा हे कारणीभूत होतं. आणि त्याचं पुढे ही मनमाऊली आहे. तिला माऊली मुद्दाम म्हणले. मनमाऊली हा शब्द आहे तेवढ्यासाठी वापरला आहे की माऊलीच्या हातात आहे, की जीवाचं काय हे तिच्या हातात आहे. त्या अर्थाने त्या जीवाचा देव घडवण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये आहे, म्हणून ती विभूती म्हटली आहे ती तेवढ्यासाठी. मन ही भगवंताची विभूती आहे आणि आपल्याला सर्वात अडचण देणारं मनच आहे. मग असं अडचण देणारी गोष्ट इतकी देवत्वाची विभूती कशी असू शकते देवाची? तर त्याचं कारणच हे आहे की वापरावर जसं शस्त्राचं काम अवलंबून आहे, परिणाम अवलंबून आहे, तसं वापरावर मनाचं काम अवलंबून आहे. ते जसं घेऊन आलो आहे त्याच्यात कसं शुद्ध होईल, तर त्याच्यासाठी ही सगळी शुद्धी आहे. त्यात अन्न म्हणजे विशिष्ट प्रकारचं तिथे जे अन्न आहे ते असं अभिप्रेत नाही, आपल्या थोडंसं विचारासाठी देऊन ठेवतो. तिथे मी घेतो आहे ते प्रातिनिधिकदृष्ट्या अन्न आहे, बरोबरचं जेवतो, त्यामुळे आपला देह सुरू राहतो, बरोबर. पण तो तेवढ्यावरच सुरू राहत नाही की आपल्याला जो देह चालतो त्याला जे दिलेली आहेत अशी 5ही इंद्रिय आहारच करीत असतात. हा सगळा आहार जसा तिथे आपण बनवून काय घेऊ किंवा कोणी बनवेल आणि आपण घेऊ, तसा ह्या सर्व इंद्रियांचा सगळा आहार सुरू आहे. तो सगळ्या जगाची जी कोणी अन्नपूर्णा आहे तिने हा दिलेला आहे, तो तिच्या शक्तीचा आविष्कार आहे. झाडी आहे, पान आहे, फळ आहे, फुल आहे. पुढे जे म्हटलेलं होतं जशी पोषणा फळपान तुळशी, ती सुद्धा जी सर्वांना व्यापून असलेली मूळ शक्ती अन्नपूर्णा ही आहे, तिचे ते आविष्कार आहेत. त्यामुळे त्यातली पालवी काय, पान काय, तुळस काय सगळं शुद्ध करू शकतं माणसाला. त्याचं आपलं नातं सुटलं, त्याचा विचार आपण एखाद्या चिंतन सत्रात आता करूया पुढे की हे का सुटलं आहे आणि असा डिसऑर्गनाईज
मी का झालो आहे आणि डिस्कनेक्टेड का झालो, तिथून का तुटलो आहे, तर त्याचं कारण आपल्याला लक्षात येईल की हे आहे कुठेतरी. आणि ते शोधायला आपल्याला शक्ती, विवेक, सगळं बुद्धीचं सामर्थ्य सगळं दिलेलं आहे. हे सगळं मूळ इथे जसं इथे मातृहृदयी सांभाळलेले तू जन्मता क्षीर झालीस तू, तशीच पोषणाला ही सगळी वनस्पतीसुद्धा कारणीभूत आहेत. त्या नुसत्याच वनस्पती म्हणून नव्हे, औषधीसुद्धा तीच. कारण त्यांनीच पुन्हा हा जो बिघडलेला त्याच्यातला जे संतुलन आहे ते पुन्हा जागावर आणून देणं हे काम ह्या वनस्पती करतात. आपल्याला त्या वनस्पतींचा संपर्क, अभ्यास किंवा उपयोग हा दुरावला, त्याला इलाज नाही. काही प्रमाणात असेल तो असेल, पण परमेश्वर करो आणि त्यांचा शुद्ध उपयोग आपल्याला समजू आणि तो करता येऊ. त्यासाठी जी अनुकूलता असेल ती आपल्याला मिळो अशी प्रार्थना करणं एवढं आपल्या हाती आहे. तर जी काही कर्म आजन्म झाली, इतकी वर्ष जगलो, पण मला कधी अन्नपूर्णेनं जगवलं असं किती लोकांना रोज वाटलं. त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. सगळा देव भावाचा आहे, भावाचा आहे म्हणतात. म्हणजे काय आहे, या प्रत्येक गोष्टीबद्दल भाव आहे. मला दुःखानेसुद्धा भगवंताकडेच नेलं आहे आणि सुखानेसुद्धा भगवंताकडेच नेलं आहे. दुःखही माझ्या शरीरालाच झालं, सुखही माझ्या शरीरालाच झालं, पण हे जे होताना ज्यांनी दिलं त्याचं भान किती कोणाला असेल. आणि त्याचं भान ठेवण्यासारखी जी कर्मे आजन्म केली, किती एक वर्षे जगण्या मिळाली, त्यात किती धर्म झाला, किती योग, जे काय माझ्याकडून घडलं असेल, जे चांगलं याच्यात सारांश आहे तो सुद्धा तुझ्या कृपेनंच शक्य झालेला आहे. याची जाणीव जर आपण ठेवली तर तिच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलतो. माणसात भगवंत पहा, ठीक आहे, अखंड सगळ्या संतांची वारकरी पंथ असो, कुठला पंथ असो, काय तो सर्वाभोवती भगवंत आहे. तर सर्वाभोवती भगवंत आहे तर सगळे आम्ही रोज इकडे तिकडे बघतोच, आम्हाला नाही भगवंत दिसत. भगवंत दिसत नाही असं नाही, आम्हाला भगवंत बघण्याची दृष्टी नाही त्यातली, ती नसल्यामुळे मला त्यात भगवंत दिसत नाही. आणि त्यातलं जर भगवंत दिसेल तर जगात नाकारण्यासारखं काही असणार नाही. कारण ते जग आहे, त्यांचं आहे, ईश्वर त्यांचा आहे. त्यात मला स्थान दिलं आहे, या कृपेच्या जाणीवेनं मी जगू शकेन. त्यात मला स्थान नाही का दिलं. या जगात स्थान द्यायला एखाद्याला नोकरी नसते, तो ऑफिसकडे बघत जातो नसतो, इथे कधी जायला मिळेल का, इथे कधी आपण काम करू शकू का, असं वाटतं ना. एखादं फार मोठं एस्टॅब्लिशमेंट असली, एखादी फार मोठी आस्थापना असली, त्याच्या आस्थापनेत त्याला असं वाटतं ह्यात कधीतरी आपण या ठिकाणी या पदावर अमुक जाऊ शकू का नाही. आपल्याला असं कधी वाटतं की या विश्वात आपल्याला असं थेट पाठवलं आहे आणि जगायला दिलं आहे. कुठल्या पदावर, की जिथे मनुष्य देव होऊ शकतो ह्या पदावर दिलं, जिथे मनुष्य अखंड समाधानी होऊ शकतो अशा पदावर मला ठेवले आहे. याची जाणीव जन्मल्यापासून कुठल्या क्षणापर्यंत असेल तिथपर्यंत, अगदी आज या क्षणापर्यंत, तर ती मला झाली का, तर मला फार मोठी संधी आहे हे लक्षात येईल. आता चीज करणारे महात्मे आहेत त्यांना मी आदरपूर्वक नमस्कार करतो. ज्यांनी हे लक्षात येऊन त्याचं चीज केलं आहे, त्याचा विषयच नाही. पण ज्यांचं व्हायचं असेल त्यांना सावध होण्याची संधीसुद्धा तीच देते. कारण आपल्याला लक्षात आहे की मनुष्य ज्या वेळेला काही वेळेला काय कारण होतं, काय चक्कर येते, काय अमुक होतं तमुक होतं, तो जर त्याचं शरीर जर टिकलं नाही, त्याला लागणारं पोषण जर झालेलं नसेल, मेंदूपासून सर्व गोष्टींपर्यंत ते जर झालेलं नसेल, तर मनुष्य सावधानतासुद्धा बाळगू शकणार नाही. मूळ सावधानता, तिला लागणारी शरीराची अनुकूलता, तिला लागणारं काय, तर पुन्हा अन्नपूर्णेचा प्रसाद, ती कृपाच शेवटी, ती कृपा सांभाळते. तर ती कृपा सांभाळते हे भान असेल तर सावधानता पडेल, मग त्याच्या पुढं काय करणार ते आहे. त्यामुळे याची जाणीव राहिली तर तुझ्या कृपेनेच ते शक्य झालं. सगळं जे झालेलं आहे तुझ्या कृपेनं झालं. आता ते जर एकदा झालं आणि ही जी साह्यकारी मनमावलीला जर झाली तर काय होईल, तर प्रारब्ध संपे, क्रियमाण नाही. आता क्रियमाण आपण रोज कामं करतो, सगळी कामं ना चालू आहे, ते आत्ता जे करावं लागतं आहे ते, मग ते संपतं का, तर नाही असं होतं का, नाही असं होत नाही. आपण त्यात असत नाही, हे शक्य आहे. कॅन बी इन द वर्ल्ड, आपल्याला असावंच लागेल. जोपर्यंत आपल्याला देह आहे तोपर्यंत जगात तर असावंच लागेल. पण त्यात मी असलंच पाहिजे असं काही नाही आहे. एवढे सत्पुरुषांनी जेवढे प्रपंच केले असतील, त्या अर्थाने प्रपंच म्हणतो आम्ही, त्यांनी सावधपणे शब्द घ्यायचा, तर त्यांनी जेवढे प्रपंच केले असतील त्याच्या कणभरसुद्धा आम्ही केलेले नाही. एक समर्थांचा हे घ्या, त्या अर्थाने प्रपंच घ्या,
त्यांनी मठस्थापना केल्या, त्यांनी हजारो लोक उधरले, कितीतरी ह्या स्त्री उद्धाराचं कार्य केलं, कित्येक लोकांना आश्रय दिला, कित्येक लोकांना काय असंख्य केले, जे काय केले त्याची गणना शक्य नाही. विवेकानंदांच्या वेळेला जे झालं शेवटच्या वेळेला ते त्या हिमालयात जेव्हा गेले आणि परत एकदा ध्यानातून परत आले निरोपासाठी, दुसरं काही नाही, त्यावेळेला त्यांनी जे वाक्य विचारलं ते कधी न विसरण्यासारखं आहे. म्हणजे आपल्याला सावध राहता येईल की दुसरा कोणी जर विवेकानंद जन्माला आला तर ह्या विवेकानंदानं काय केलं ते त्याला कळण्याची शक्यता आहे, दुसऱ्याचं काम नाही. दुसरा एखादा विवेकानंद जन्माला आला तर त्या विवेकानंदाला हे कळेल की ह्या विवेकानंदानं काय केलं, परत एकदा आपल्यासाठी जळणी केली. तर तसे प्रपंच विचार केला तर दुसरे समर्थ आले तरच कळेल, दुसरे महाराज आले तरच कळेल. इथपर्यंत झेप जाऊ शकते माणसाची. आता ती झेप कशावर जाते? हिच्या कृपेवर जाते. मूळ कशात आहे? शेवटी ते देव झाले म्हणून एवढं कार्य आहे. ते देव नसते तर ते कार्य नाही. प्रपंच माणसाचा अहो 4 माणसं 2 माणसाचं प्रपंच माणसाला निभवत नाही अशी परिस्थिती आहे. पण बघा आपला अनुभव काय सांगतो त्यावरनं की 2-4 माणसाचा प्रपंच आहे, तो त्याला सुखरूपपणे शेवटपर्यंत जाईल का नाही याची रोज भीती काय होईल. आणि त्यांना एवढे प्रपंच करून एवढा मोठा व्याप सांभाळून सुद्धा त्यांना काही नाही, ते त्याच्यात निवांत. त्यात बीइंग द वर्ल्ड यात आहेच पण नॉट ऑफ द वर्ल्ड. त्याच्या कसल्याही कचाट्यात ते नाहीत. जे कृष्णमूर्ती म्हणाले की त्या कचाट्यात तुम्ही नाही, जोडलेले नाही, बाजूला आहात, कितीही करा, काय जे वाटायला येईल ते करा. क्रियमाण नाही हे जे म्हटलं आहे ते क्रियमाण नाही म्हणजे काय की मला कर्म या अर्थाने काही लागू नये. आहे का तर मी करायला तयार आहे, नसेल का तर मी बसायला तयार आहे. आता बसलो म्हणजे नुसता बसलो का तर ज्या नामात मी नेहमी बसतो त्या नामात मी बसायला तयार आहे. लगेच काम असेल तर कितीही राबायला तयार आहे. आता काम तर जगाचं काम चालू आहे, त्यामध्ये आपण जगात राहतो म्हटलं जगाचं काम आपल्यालाही करायला पाहिजे. मग ते जे काम आहे ते जर असेल तर मी करेन, नसेल तर मी माझ्या स्थितीत कायम राहीन. ही ज्याची तयारी आहे त्याच्या अर्थाने त्याला क्रियमाण संपलंच, त्या अर्थाने कर्म संपलं. तर कर्म संपलं नाही तर मग काय ते जेवत खात नाहीत का, काय पाणी पित नाहीत का, कुठे जात नाहीत का, कोणत्यांचे संबंधी नाहीत का, त्यांना काही करावं लागत नाही, त्यांना सगळं करावं. आम्ही काय करतो आहे ह्याच्यापेक्षा महाराजांचा एक प्रपंच घेतला तर काय करतो आहे, त्यांच्या वाटेची दुःखं पाहिली तर काय आहेत, ज्याला प्रापंचिक दुःख म्हणतो त्या मुलाबाळांचं. आता त्या 3 वर्ष त्यातल्या त्यात ती 2-3 वर्ष जगलेली एक मुलगी, उरलेली 2 मुलं, ती झाली आणि गेली. त्या त्यांचा प्रपंच पाहिला तर किती मुलं गेली. शेवटी माऊलीने विचारलं सुद्धा होतं की ही मुलं यांच्या कृपेनं तुमच्या होतात आणि ही जातात डोळ्या देखत, यांचे सगळं आम्हाला पुढचे विधी करावे लागतात, असे प्रसंग तुम्ही का आणता, त्यापेक्षा देऊ नका. ते म्हणले हे प्रारब्ध आहे, आपल्याला सोसलं पाहिजे. जेवढं प्रारब्ध आहे तेवढं सोसलं, सोडून त्यांच्या दृष्टीने सोसलं, सोडून दिलं. ज्या कोणाला त्रास आहे, जो त्यात अडकला त्याला त्रास आहे. आपल्याला माहिती आहे की क्लच सोडल्याशिवाय गाडी नाही पडतात, आपल्या सरळ आहे, त्यामुळे ते नाही सोडलं जात. मन नाही त्यात सोडलं गेलं की ते फिरत राहते तिकडे, काय फरक पडत नाही. आपण स्टार्टर मारला आहे, गाडी गेली का कुठेही गेली नाही. जोपर्यंत काही गिअर टाकला नाही, जोपर्यंत क्लच सोडला नाही, तोपर्यंत गाडी कुठे जात नाही. तशी ती जाग्यावर सुद्धा फिरती राहते. ती फिरते की नाही तर फिरते, पण पुढे जाते का तर नाही जात. तसं कुठलेही दुःखात ते पुढे जात नाहीत, ते फक्त कार्य करतात आणि जाग्यावर बसतात. आता गाडी तशा जाग्यावरच उभ्या आहेत. आता त्या अर्थाने जीव चालू आहे तर तसं ते स्टार्टरचं काम आहे, जीव चालू ठेवलेलं आहे. आत्ता त्या बंद आहेत, ते काहीच करू शकत नाही, पण स्टार्टर मारलेलं आहे त्यामुळे चालू आहे इंजिन. कधी तुम्ही म्हणला की सुरू, किती म्हणाल त्या स्पीडनं, म्हणाल तेवढं काम काय असेल ते, पण ते जर नसेल तर जागच्या जागी शांत आहे. मग जागच्या जागी शांत बसणं ह्यासारखी ही कठीण विद्या आहे तशी. म्हणून तर एवढे सत्संग का करा, तर म्हणायची वेळेत नाही का, आता जरा गप्प बसा, म्हणायची वेळ ते हे बोलण्याचं झालं. कामाचं तसंच होतं की आता जरा शांत राहा. शांत राहायला मनुष्य ना म्हणजे खऱ्या अर्थाने निकामी म्हणून किंवा काम करत नाही म्हणून तो वेगळे की काय उपयोग नाही आहे, सांगण्यात काय अर्थ नाही, त्यांच्याकडनं काय होणार नाही. आपल्याला माहीतच की जरी सांगितलं, आठवण केली, सगळं केलं तरीसुद्धा ते होईलच असं नाही, येतं ना. तर तशा अर्थाने नव्हे, पण शांत आहेत. एखादा मनुष्य कामाला तत्पर आहे आणि अत्यंत शांत आहे, अशी जोडी मिळवणं सुद्धा अवघडच आहे. म्हणजे तो एकतर उत्साहानं कामाला लागलेला आहे, त्याला कोणी थांबवायचा हाच प्रश्न आहे. हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ती तिकडे फिरकतच नाही, दुसरी बाजू असलं म्हणजे शांत आहे आणि कामाला तत्पर आहे. तुम्ही केव्हा म्हणा करतो, तुम्ही नाही म्हणला मला नाम आहे, मी नामात राहतो ना. एवढं आपल्याला चांगलं काम दिलेलं आहे की जे आयुष्यभर नाही शेवटच्या क्षणापर्यंत पुरणार आहे आणि जे मला मुक्त करणार आहे त्या कामात मी राहीन ना.
तर असं आहे. ह्या सगळ्याचं मूळ कशात आहे? पुन्हा त्या अन्नपूर्णेच्या कृपेतच आहे. तत्पर कशा नाहीत? तत्पर कोण राहू शकेल? ज्याचं शरीर चपळ आहे, कामाला सगळा मेंदू तयार आहे, सगळ्या बाजूनं तो कार्यशक्ती त्याच्या प्रबळ आहेत किंवा कार्यशक्ती पुरेशा तत्पर आहेत, पुरेशा सक्षम आहेत, तो सक्षम मनुष्यच हे काम करू शकेल. नाहीतर त्याला जमणार नाही. त्यामुळे सक्षमता येते कुठून? हिच्याकडून आले. तर ती तिच्याकडून मिळालेली याची जाणीव जर मी बाळगली तर आता असं आहे की वस्तू दुसरी जी आहे आपल्याला जपून वापरली पाहिजे. ज्या कामासाठी दिली त्या कामासाठी वापरली पाहिजे. मग मला ज्या कामासाठी दिली, ज्याची वापरतो काय असं आहे. आणि ती वापरतोच आहे नुसती. जगवतात तेच. पोषणा फळपान तुळशी सगळं तुमचंच. मग मी काय केलं नक्की? एवढी वर्ष झाली, एवढं माझं आयुष्य असं गेलं तसं गेलं तसं काही गेलं नाही. ते त्यांनी सांभाळलं म्हणून गेले. मोजायची कशी वर्ष? महाराजांनी सांभाळलं म्हणून आपल्या भाषेत. अन्नपूर्णेने सांभाळलं म्हणा, अन्नाने सांभाळलं म्हणा, तर त्यामुळे हे जगलं आहे. नाहीतर नाही. इतकं ते स्पष्ट रेषा असतानासुद्धा त्या लक्षात येत नाही. त्या अर्थाने क्रियमाण नाही. आणि नुरे संचित काय आहे? त्यामुळे माणसाला उद्योग लागत आहेत जे, तर ते त्यांना उद्योग म्हणून लागत नाही. एकदा त्यातून सुटला की उद्योग म्हणून नाही, संचिता ठाव नाही, त्याचं काहीही नाही. तर आणि आपल्याला तुकोबांचं भक्ताचं माहितीच आहे. प्रारब्ध क्रियमाण भक्ता संचित नाही जाण. आपल्याला अभंग येऊन गेला आहे. प्रारब्ध संपे क्रियमाण नाही, नुरे जीवनी संचिता ठाव काही. आणि तशी भक्तिसेवेस संधी मिळाली. तीसुद्धा संधी आहे. इतकी वर्ष भक्ती करतोय नव्हे. इतकी वर्ष उपासना केली, इतकी वर्ष नाम घेतलं, इतकी वर्ष सेवा केली नाही, झाली. आता म्हणताना लोक म्हणतात आमच्याकडून घडवलं महाराज. ते नको, तसलं नको. आतून येऊ नये. आतून वाटतंय का तसं? तर खरं. तेव्हा आतून जर तसं वाटत असेल तर भक्तिसेवा ही संधी. भक्तीची सुद्धा संधी, सेवेची सुद्धा संधी आहे. ती संधी मिळाली म्हणून केली. नाहीतर मी काय करू शकलो असतो? एक दिवस सांगा उद्या सकाळी मी अमुक एक करून दाखवेन. नाही, उद्या सकाळी काय होईल? अहो साधं मनुष्याला ठेच लागती, पोट बिघडतं, हे होतं ते होतं, काय असंख्य गोष्टी होतात. आणि सकाळी तो उठतच नाही. तो म्हणतो तिकडे निरोप द्या, काय असेल ते मला जमत नाही आहे. येतात की आपल्याकडे निरोप नाही काय, सगळं अगदी दोंदणी नसली तरीसुद्धा निरोप येतो की जरा ताप आला आहे, कधी काहीतरी गडबड आहे म्हणून आला. नंतर कसा आला? आपल्याला देवाकडे जायला देवाशिवाय वाटेत कोणी येऊ शकेल का? मला तशा अर्थाने कोणी येत नाही. पण मी देवाचा असलो तर ते बाकीचे सगळे बाजूला होतात. ते बाजूला का होतात? तर मी देवाचा आहे, त्याला बाजूला एवढंच भाग आहे, त्याच्यापुढे दुसरी कुठली शक्तीच नाही. आणि ह्या शक्तीचं काही गडबड झाली असेल तर ती बंद राहणे येते. कारण ती शक्ती आहे ती त्यानंच ठेवलेली आहे आणि सगळी व्यवस्था सांभाळण्यासाठी ठेवली आहे. तिच्या हातात नेहमीची जी आपले जसं काळाचं बांधील आहोत, जसं आपल्या कर्म आणि परिणामाच्या चक्राला बांधील आहोत, तशात कुठेतरी तिने थांबवलं असेल. तर हे सुद्धा भक्तिसेवेची संधी आहे, एवढं लक्षात ठेवा. संधी म्हणून त्याच्याकडे बघितलं की तिचं महत्त्व वाढतं आणि आपण करीत नाही हे लक्षात राहतं. ह्यासाठी संधी आहे. आणि तीसुद्धा का तर तू रक्षल्याने ती झाली. रक्षण केलं, नुसतं पोषण नाही करीत, ती रक्षण करते याचा भाव द्यावा म्हणून तो शब्द तिथे आहे की ती नुसतं पोषण करीत नाही. एखादा मनुष्य नुसतं पैलवान आहे, नुसतं इकडून तिकडे लोकांना आता बोलत नाही काय, तर लोकांना त्रास देत फिरतो सामना, तर त्याच्या काय त्या पोषणाचा उपयोग आहे मला सांगा? त्याला स्वतःला तरी काय आहे? काय दागदपक्षा करून 4 पैसे मिळेल ह्याच्यापेक्षा काय नाही. त्यापेक्षा कामाला लागला तर त्याच्यापेक्षा जास्त मिळेल आणि चांगल्या मार्गाने मिळेल. पण हे नुसत्या पोषणावर नाही, ती रक्षण करते आहे. आणि रक्षण करणं याचा अर्थ चांगल्या मार्गात माणसाला स्थिर ठेवणं हे रक्षण आहे खऱ्या अर्थाने. तर ते रक्षण ती करते म्हणून हे शक्य झालं. आणि जसा जीव म्हणून जगतात आलो, ज्या कृपेनेचा आयुष्य जगलो. रोज रात्रीचा सुद्धा म्हणावं की बाबा तुझ्या कृपेनं आजचा दिवस गेला, नाहीतर हा माझ्या हातातला दिवस नाही. मी दिवसात काय केलं याचा हिशेब केव्हा मनात येईल? ज्या वेळेला तो दुसऱ्याच्या कृपेनं जगलो आहे हे मनात येईल तेव्हा येईल, तोपर्यंत नाही. जाणीव, आता मला ती जाणीवेचा प्रश्न तिथं त्यासाठीच आला आहे की जाणीव याची मजला न झाली. कित्येक वर्षे विस्मृतीत गेली सरळ. मी जगलो आहे तो तिच्या कृपेनं, अन्नाच्या कृपेनं त्या शुद्धता मिळाली किंवा काय अशुद्धी झाली ती तिच्या कृपेनं आहे सगळी. त्याच्यामध्ये माझी बेसावत्ता ही अशुद्धीला कारण, तिची कृपा ही सावधानतेला कारण.
हे लक्षात असलं की बरोबर मग त्या दिवसाचे सुद्धा मी म्हणतो प्रत्येक दिवसाचे आपल्यावर उपकार आहेत. त्या दिवसासाठी मी काय केलं त्या दिवसात याचा हिशेब तेव्हा मनात येईल की तो मिळालेला आहे हा लक्षात राहिलं की मी काय केलेलं आहे त्याची आठवण होते. आणि मग ते अधिकाधिक बरोबर कसं करता येईल, अधिकाधिक चांगलं कसं करता येईल ते मनात येतं. आणि त्यात जी विस्मृती झाली त्याबद्दल क्षमा एवढंच करू शकतो. कारण आता दिवस गेला, त्यामधला जास्तीत जास्त चांगला घडवण्याचा माझा हेतू होता पण जमलं नाही. कदाचित मी बेसावत राहिलो असेल, हेतू विसरलो असेल, काय असेल ते, पण हेतूचा अभंग बघितल्याने सगळे कशासाठी एकत्र आले होते. तर त्या दृष्टीनं तो माझ्या हेतूत अनेक हेतू होते, त्यातले काही विसरले माझे. म्हणून मी ते आडमार्गी जावा जाता दुःख होई जीवा ते जे आहे तसं कुठेतरी बाजूला गेलो म्हणून हे झालं. असू दे, पण जे झालं त्याबद्दल आता मला काय करता येण्यासारखं आहे. आता दिवस मागे आणून पुन्हा एकदा 6ला उठून सुरुवात नाही करता येणार. आता गेला दिन गेला, तर त्यामुळे आता त्याच्यात काही करता येण्यासारखं नाही. या क्षणी जेवढं माझं राहिलं चुकलं काय जे झालं असेल ते कशानेही झालं. सर्वात मूळ काय असेल तर विस्मृती आणि अहंकार, 2 गोष्टी सगळ्याला मूळ. तेव्हा अगदी 3 म्हटलं तर स्वार्थ, विस्मृती, अहंकार, ह्या 3 गोष्टी माणसाच्या दिवस चुकीचा घालवायला कारणीभूत होतो. तर ह्या 3 गोष्टी लक्षात असल्या तरी चालेल. जाणीवयाची मजलान झाली, कित्येक वर्षे विस्मृती झाली, क्षमा प्रार्थुनी अन्नपूर्णे तुझी मी विनवीत ठेवी सेवेत धामी. जिथे कुठे माझ्या घरी मी असेन, इथे हे सदन आहे, ठीक आहे, 5, 10, 25, 50 माणसं आहेत असं असेल. जिथे ज्याचं घर आहे, एकटा असेल, 4 माणसं असतील, 10 माणसं असतील, काय असेल ते असेल, पण तिथे धामी माझ्या घरी तू मला सेवेत ठेव. अन्न खाणाऱ्याने अन्न तयार करण्याची सेवा करणं ही त्याचं कामच आहे. खरं म्हणजे आता कामात विभाग होऊ शकतो. त्या अन्न आणण्यासाठी त्याला बाहेर जावं लागतं, 4 पैसे मिळवावे लागतात. ही सुद्धा अन्नपूर्णेची सेवा आहे, पैसा मिळवणं नव्हे. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणतात. माझे जे एक गुरु होते ते तत्त्वज्ञानातले असूनसुद्धा आपले को गाईड म्हणतात तसं ते होते. त्यांनी खूप काम चांगलं केलं. त्यांच्याबद्दल सांगताना ज्यांनी मला त्यांच्याकडे पाठवलं होतं त्यांनी एक शब्द वापरला होता, मागे मी आपल्याला वाक्य वापरलं होतं ते बोललो असं. ते ज्यांनी सांगितलं ते पण आमचे तत्त्वज्ञानातले असे एक चांगले अधिकारी व्यक्तीच होते. ते तसे IAS ऑफिसर होते इकडे या बाजूला, आणि तरीसुद्धा त्यांना तत्त्वज्ञानाचा मोठा रस होता, मोठं हे होतं, मोठ्या पदावर होते. पण त्यांनी मला त्यांच्याकडे पाठवलं. काय असतं की ती समजुतीची एक उंची असते, त्या उंचीवर मनुष्य बरोबर ते पाहू शकतो. तर त्या उंचीवरनं त्यांना ते दिसलेलं होतं. तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की आपण त्यांच्याकडे जा आणि तिथे आत्ता तुम्हाला जे पुढे मांडायचे, सांगायचे, काय सगळं जे काही करायचं आहे, तर त्यात मुख्य तुम्हाला जे सांगायचं आहे ते तुमच्यापेक्षा तुमचं म्हणणं ते अधिक चांगल्या शब्दात सांगू शकतील ह्यासाठी त्यांच्याकडे जा, म्हणजे ती विद्या मिळेल. काय म्हणणं असेल हे तर माझ्या कधी लक्षात आलं नाही. आपल्याला वाटतं की मला काय सांगायचं मला सगळं सांगता येते. अजिबात नाही. मला जे म्हणायचं आहे, अहो ते 2 माणसं, प्रेमिक माणसं एकत्र आली तर त्यांना मला काय बोलता येत नाही, मला काय सांगता येत नाही. ठाल 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 मैं रो रहा हूँ तुम सुन रहे हो ना, मैं रो रही हूँ तुम सुन रहे हो ना. काय ठाल 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 काय मला म्हणायचं हे मला व्यवहारात सांगता येत नाही, आठवत नाही. साधं दुकानात गेलं ना तर कित्येक लोकांचं असं होतं. माझं सुद्धा काय होत नाही असं म्हणणं माझं पण होतं. किंवा तिथे गेलं काय आणायला आलो हेच आठवत नाही. 4 वस्तू किंवा 2च वस्तू असतात, तिथे गेले की नाही इकडे तिकडे इकडे वस्तू. म्हणून ते त्यांना ते बाजार काढावे लागले, बाजार म्हणजे बधार काढावे लागले किंवा मॉल आता काढावे लागले की त्याला आठवणार नाही. विठ्ठल 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 विठ्ठल. व्यवसायाचा भाग व्यवसाय करू दे, पण आमची बाजू आम्हाला माहीत पाहिजे ना. तिथं गेलं साबण, तिथे लक्षात येतं. मग आमका ते लक्षात येतं. ते ह्याच्यासाठी मग त्यांना ते करावं लागलं शेवटी. ते तरी काय करणार ना. गरीब बिचारे, त्यांचं कसं चालायचं त्यांचा प्रश्न होता, तर त्याने आपला प्रश्न सोडवला जातात. किंवा ह्याला आठवणार नाही, ह्याला हे 4 वस्तू घरात सांगून पाठवले तर त्याला त्या सगळ्या मांडून ठेवल्या म्हणजे त्याच्या लक्षात येईल
आणि त्याच्या जे लक्षात येणार नाही त्याला जे नको आहे ते पण देता येईल. विठ्ठल 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 विठ्ठल. अन्नपूर्णेचं साधं ग्रह चालायचं किंवा घरातनं ती अन्नपूर्णा चालायची म्हणजे तिथं काय म्हणावं लागतं, आता त्याच्यासाठी काय काय करावं लागतं हे माता माऊली अधिक चांगल्या जाणतात, पुरुषही जाणतात. तर पैसा मिळतो तो पैसा मिळवण्यासाठी नाही. इथे आपण होतो तुम्ही अन्नपूर्णेची सेवा करता यावी म्हणून जे लागतं ते घेता यावं म्हणून मी मिळवतो. अशी ज्याची मिळवण्याची भावना असेल तर तो शुद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. तो या मार्गाने शुद्ध होतो आहे. तो ह्या सगळ्या बाकीसाठी करत नाही. मला जगलं पाहिजे ते अन्नपूर्णेच्या कृपेने जगणार. तिला नैवेद्य करायला स्वयंपाक करायला पाहिजे, स्वयंपाकाला वस्तू लागणार, त्या घरातल्यांना आणता येणार नाही, मी आणतो. ठीक आहे. पुरुषप्रधान संस्कृतीतले हे सगळे विषय आहेत. उलटंही असेल कदाचित, तेही आपल्याला परिचित आहे की बाबा ह्यांना स्वयंपाक करावा लागतो, त्यांना काही वस्तू आणता येणार नाही. होणार ना त्याला काय, तर त्या आणू आणि घरातल्या 4 वस्तू घेऊन येऊ, मग तिची सेवा. आणि तिची सेवा, ती सेवेमुळं मला ही संधी मिळाली. मला त्याची जाणीव झाली नाही. जाणीव याची मजला न झाली, कित्येक वर्षे विस्मृतीत गेली. खरोखर अन्नपूर्णा नावाची काही कृपा आहे आपल्यावर, याची जाणीव असलेले लोक किती आहोत. ठणाठण बाकी सगळं म्हणत असतात ते, नाही का. प्रभादेवनी रामचंतीचं कुठं राम आहे त्याच्यामध्ये, यांचा दंगा मोठा, होय की नाही, आपल्या म्हणणाऱ्यांचा, त्यांचा कोणाचं नव्हे. तर ते त्याच्यासाठी का लिहिले आहे म्हणून मी मला सांगावं लागलं ना. ती प्रभाते म्हणे रामचिंतीचा दावा अशासाठी हे सांगितलेलं आहे. सकाळी उठून इतरांना उठवण्यासाठी हे म्हणण्यासाठी सांगितलेलं नाही. आता मी रामचिंतन करणार सकाळी उठून म्हणजे काय करणार नक्की मला सांगा. मला हे म्हणण्याची गरज नाही आहे. मला आठवण व्हावी म्हणून श्लोक लिहून ठेवला आहे की सकाळी उठून भगवंताचं म्हणजे आता तिथे रामाचं म्हटलं तर रामाचं म्हणजे काय, माझी कर्तव्य नक्की कोणती याचं चिंतन करावं असं म्हणायचं. त्याचा आदर्श राम आहे म्हणून रामचिंतीचा दावा. म्हणून ते मग असं होतं ना, मग हे जर चिंतन बरोबर झालं नसलं तर मग जीवनात काय राम नाही म्हणतो शेवटी. आणि शेवटी राम म्हणतो विठ्ठल विठ्ठल आणि त्यावेळेला होतं काय, बाकीचे राम म्हणतात ते बरोबर त्याच्या. आणि ते सरळ म्हणायचं नाही, ते भीती वाटते, कारण तो मंत्र आहे तिकडे, श्रीराम जय राम जय जय राम, ते नाही ना, तेवढं सगळं म्हणत नाही. आता नाही म्हणत. त्यामुळं ते काय असं म्हणावं ना, आता त्याच्या कानात आता काय पडून उपयोग नाही. निदान जे जात आहेत बरोबर त्यांच्या तरी कानात पडलेलं असावं की हे त्यावेळेला लोक म्हणण्यापेक्षा आपण जर वेळेला म्हटलेलं असलं तर त्या क्षणी मुखात येईल. काय त्याने म्हणण्याची पण काय गरज नाही, म्हणून नाही म्हणून तर आपल्याला काय फायदा, आपल्याला आत्ता केलं तर फायदा आहे. त्यामुळे जाणीवसुद्धा वेळेत झाली तर उपयोग आहे. जाणीव आहे तोपर्यंत जाणीव झाली पाहिजे, याच्यापेक्षा काय सांगू. सद्गुरुनाथ महाराज की जय. आता हे जर झालं असेल तर दुसरं काय करता येईल, क्षमा प्रार्थनी अन्नपूर्णे तुझे मी विनवीत ठेवी. आपण नोकरीला साधे गेलो तरीसुद्धा त्यांनी घेतलं तर, आम्हाला ऑफर लेटर दिलं, आम्ही सही केली, पण त्यांनी ॲक्सेप्ट केलं तर, नाही ॲक्सेप्ट केलं तर या महिन्यात जागा नाही, पुढच्या महिन्यात या असं म्हणाले तर आपण काय करणार, नाही मी आजपासूनच या. वॉचमन होतं ना. मग म्हणून तिलासुद्धा विनंतीच करावी लागते. विनवीत ठेवी जे आहे पुढे म्हटलेलं, सेवेत धामी हक्काचं नव्हे. भाजी तू सगळं कर, फोडणीला भेटायचं, फोडणीला तू कशाला टाकायला पाहिजे, त्यांना काही येत नाही, ही जे बाकी सगळं करता येते, पण ते तिला आता काय बोलायचं नाही मोठ्याने, असं आता काय राहिला नाही, उद्या ते धरून बसेल, म्हणून तिला सांगायचं सगळं. तुझं म्हणतो स्वयंपाकात म्हणतो छान, हा मग तू खूप छान करतेस, मग करू देत की तिला छान करते तर नाही, पण तू असं कर, सगळं चिरून ठेव, तुलाही जास्त त्रास नको, मलाही थोडा हात आपला, म्हणजे काय असलं बरं असतं. म्हणजे नाही तर पुन्हा पुन्हा करायची वेळ आली, काय झालं तर मला परत ते जमणार नाही. कसं घरात असतं बघा, ते अन्नपूर्ण ग्रह आहे खरं सगळीकडे घरोघर, पण तिच्यात ह्यात कुठला भाव आहे का मला सगळं. त्यातसुद्धा तिला सांगते तू जरा असं कर, तू आजूबाजूचं सगळं कर. आता आजूबाजूचं सगळं कशात होती, ती मुख्यच काय करायचं ते करू दे ना, पण ते मुख्य ठेवलेलं असतं हातात. म्हणजे काय मनुष्य खरं सेवेत राहिलेला माणूस आहे, त्याला काही हक्काचं वेगळं त्याचं असं काही आहे का, करू देत ना त्यांना, पण ते नको, कारण त्यात काहीतरी थोडं मेख असते, ती आपल्या हातात ठेवली.
मागे मी आपल्याला पहिलवानाची गोष्ट सांगितली ना, तसं होतं. त्यांनी शिकून शेवटी अशी वेळ आणली की गुरुलाच आव्हान दिलं, एकदा तुमच्याबरोबर गोष्टी करायची इच्छा आहे, नाकारता येत नाही आव्हान कधी. तर नाकारता येत नाही आव्हान म्हणले, घेतली कुस्ती सुरू झाल्याबरोबर 2-3 डावामध्ये त्याला त्याला पाठ टेकल्यावर ते म्हणले, आत्ता तुम्ही जे काही केलं ते काही कळलं नाही म्हणले, इतकी वर्ष तुम्ही शिकवलं नाही. त्यामुळे मला माहिती होतं एक दिवस पुंडलिक वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम त्यातलं हे ठेवू नये. तिथे सेवेत आहोत आपण. जर आपण सेवेमध्ये आहोत तर असं काही करण्याचे कारण आहे का? चिंतनाला आपल्याला पुढे याला जोडून जे काही अभंग किंवा जे काय आता त्यांच्या कृपेने होईल ते सगळे याला जोडूनच आहे. त्यामुळे मला तर विस्मृती झाली, त्याच्याबद्दल मी क्षमा मागितली. आता मला सेवेत ठेव. सेवेतल्या माणसाला कधी हक्क असतो का? सेवेतल्या माणसाची कधी मनोबली असते का? सेवेतल्या माणसाचं कधी काही अमुक की मी करीन अमुक करणार नाही असं असतं का? सेवेत जो आहे तो सेवक आहे. स्वामी आज्ञा करेल ते काम करणारा तो सेवक. मग आपण महाराजांनी चिठ्ठी ठेवली, महाराजांनी हे करा म्हणलं हे करा, नाही करा म्हणले करू नका. जे काय आहे ते तसं ज्याचं करायची तयारी आहे त्याला खरी सेवेचं निदान स्वरूप कळलं. आता त्याच्याकडून जेवढी कार्यवाही होईल तेवढा पुढे जाईल. तर आता म्हणून ती सुद्धा विनंती आहे की सेवेत ठेव, मला सेवेत ठेव. आणि ते सुद्धा कुठल्या सेवेत? तर माझ्याकडून तरी प्रार्थना अशी आहे, आता सेवा कुणी करायची हे कुणी ठरवायचं? जो स्वामी आहे त्यांनी ठरवायचं. हे जे स्वामी होतात ना त्याचं कारण ते आहे की ते सेवा करता करता ते शेवटी स्वामी होतात. त्यांच्या सत्तेनं जग चालायला लागतं. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरुचरण उपासता. आधी सद्गुरुचरण उपासले म्हणून कृतार्थ झालो. कृतार्थ कर्मानं झालो नाही, सद्गुरुचरण उपासले. स्वामी म्हणे झाले बरोबर आहे त्यांचं जीवन कृतार्थ होणारच. स्वामी म्हणे झाले कृतार्थ जीवन सद्गुरुचरण उपासिता. सद्गुरुचरण उपासले. आता उपासले म्हणजे उपासनेचं व्याख्या आपल्याला सगळ्या माहिती आहेत, त्यामुळं ते केलं म्हणून मला कृतार्थता जीवनात आली आणि म्हणून ते स्वामी झाले. तेव्हा पहिल्यांदा सेवकाचं काम हे की स्वामीचं म्हणणं काय आहे ते करणं, हे आपलं काम. ते चूक बरोबर ते सगळं स्वामींचं जबाबदारी आहे, ते सगळं महाराजांची जबाबदारी आहे. त्यांनी काय करायचं ते त्यांनी जो घालायला समर्थ तो काढायला समर्थ. महाराज म्हणले नाही का आजवर काही अनाहित केले का? रामानंदानं कसं विचारलं आपल्याला माहिती. तुझं काही अनाहित आजपर्यंत केलं का? नाही. मग आता लग्न कर. आता हे काय त्यांनाही करायचं ना, त्यांना ब्रह्मचर्य राहायचं आणि त्यांनाही करायचं. बरोबर आहे, ते उपासनेतला माणूस आहे, त्यांचे शिष्यवर्ग तयार व्हावं एवढी उपासना आहे. ठीक आहे करतो, हात जोडून करायला तयार आहे. बाहेरून पुन्हा महाराज आपलं रूप पालटते आवतीवर कृष्ण ठेवला त्यांच्या ते काय समाधीवर, तो त्यासाठीच आहे. कारण महाराजांचं म्हणणं स्वतःच असं आहे की मी उपासना करतो रामाची, पण मला वागणे मात्र आवडते कृष्णासारखे. तसं बाहेर लोकांच्या समोर नाही म्हणून घेतलं होतं. पुन्हा आत गेले ना बाहेर येऊन त्यांना विचारलं परत आव्हान लग्न करणार का बोवा? हो करणार बघा म्हणले. नुसतं लग्न करतो म्हणून आज येऊन विचारलं तर लगेच बदला म्हणली बाहेर आल्याबरोबर. हे पुन्हा बाहेर लोकांना म्हणजे आता लोकांना काय करणार आहे? सद्गुरुनाथ महाराज की जय. हे तू तुझा वा तुझे कार्य होतं. म्हणजे ते सुद्धा सेवा कुठली हे तुझा जे हेतू पूर्ण करण्याचा जो काही तुझा हेतू असेल तो, तुला 2 माणसांना वाढायचं ना अमुक वाढायचं का तमुक वाढायचं हे सगळं तू ठरवायचं. तुझा हेतू किंवा तुझं कार्य, तुझं काही जगतामध्ये कार्य आहे त्या कार्यामध्ये माझा जो भाग असेल तो मला मिळावा. तुझे कार्य होतं माझ्याकडूनही ते होऊ देतं, मी ते करतो असं कुठं नाही, माझ्याकडूनही ते होऊ देतं. कारण शेवटी स्वामींनी सेवा सांगितली त्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे, पण ती सुद्धा त्यांच्या कृपेनंच पार पडायची आहे. ती आता मी पार पाडतो असं नाही, ती माझ्याकडून पार पडू दे. माझ्याकडूनही ते हेतू किंवा कार्य हे माझ्याकडूनही ते. आणि असं मला सांगा, आपण जर रोज जेवतो आहे, रोज अन्नपूर्णेचा प्रसाद आहे, जे आपल्या घरी जेवण असेल ते, मी उगाच ते प्रसाद शब्द गुळगुळीत झाल्यामुळे फार वापरत नाही, पण मूलतः ते जे काय आहे ते अन्न आहे. ठीक आहे, त्याने आपण अन्नपूर्णेचा कृपा म्हणून ते जेवलो ना, मग ते मी रोज जेवलो ना, मग रोज माझी तिची काही सेवा करायला पाहिजे की नाही? बरं काहीही सेवा घडत नसेल, प्रार्थना तरी करेन, स्मरण तरी ठेवीन, त्यातली काय शुद्धी असेल ती तरी पाळीन. हे मला तर कुठेही करता येण्यासारखं आहे. त्याच्यासाठी मी काय जाऊन सगळ्यांनी स्वयंपाक केला पाहिजे अशात काय बघणे बघजाने काय करायचं, कोणतरी करेल, काय 2 करतील, काय घरात जी माणसं असेल त्यानुसार चालेल,
पण मूळ हेतू लक्षात असेल की ही सेवा करतायत करणाऱ्याच्या पण, आणि जो जेवतो आहे त्याच्याही लक्षात असेल की हा प्रसाद आहे, हे मला मिळालेली कृपा आहे, तिच्यामुळे हे जात आहे, म्हणून ते अन्नाला नाही म्हणू नये. विनोबाने त्यावेळेला म्हणले, आपल्या आठवत असेल की अन्नाला नाही म्हणू नये. एक दिवशी अन्नाने आपल्याला नाही म्हटलं तर काय कराल? घरात साखरेची पोती आहेत, पुंडली गवरधारी विठ्ठल, पण मला बिगर ठेवा. ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ महाराज की जय. म्हणून प्रत्येक दिवशी सेवा घडावी, ती शुद्ध भावे कृपेनेच व्हावी. हे अन्नपूर्णे जय मातृदेवी, करी प्रार्थना नित्य पायीच ठेवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. 190 पद 294. आरती जय अन्नपूर्णे तुझिया पायाशी, आरती जय अन्नपूर्णे तुझिया पायाशी, अहर्निशी तू कृपा प्रसादे जग सांभाळीशी, अहर्निशी तू कृपा प्रसादे जग सांभाळीशी. आरती जय अन्नपूर्णे तुझिया पायाशी, आरती जय अन्नपूर्णे तुझिया पायाशी, अहर्निशी तू कृपा प्रसादे जग सांभाळीसी, अहर्निशी तू कृपा प्रसादे जग सांभाळीसी. जड चेतन जग चालविणे हा तुझा सहज धर्म, जड चेतन जग चालविणे हा तुझा सहज धर्म. फळे पालवी अन्नधान्य हे तुझे कृपावर्म, फळे पालवी अन्नधान्य हे तुझे कृपावर्म. देऊन सेवू तुझ्या प्रसादा मनी धरू मर्म, देऊन सेवू तुझ्या प्रसादा मनी धरू मर्म. करोत अवघे तृप्त प्राण वैश्वानर नित कर्म, करोत अवघे तृप्त प्राण वैश्वानर नित कर्म. आरती जय अन्नपूर्णे तुझिया पायाशी, आरती जय अन्नपूर्णे तुझिया पायाशी, अहर्निशी तू कृपा प्रसादे जग सांभाळीसी, अहर्निशी तू कृपा प्रसादे जग सांभाळीसी. दे दे बनवू अन्न चतुर्विध तुझ्या मंदिरिया, दे दे बनवू अन्न चतुर्विध तुझ्या मंदिरिया. कृपा तुझी त्यामध्ये राहू दे सात्विकता द्याया, कृपा तुझी त्यामध्ये राहू दे सात्विकता द्याया. अंतर शुद्ध करो सर्वांचे साधन वाढाया, अंतर शुद्ध करो सर्वांचे साधन वाढाया. दीन जीव होत मुक्त ही विनंती तव पाया, दीन जीव होत मुक्त ही विनंती तव पाया. आरती जय अन्नपूर्णे तुझिया पायाशी, आरती जय अन्नपूर्णे तुझिया पायाशी. अहर्निशी तू कृपा प्रसादे जग सांभाळीसी, अहर्निशी तू कृपा प्रसादे जग सांभाळीसी, अहर्निशी तू कृपा प्रसादे जग सांभाळीसी. अन्नपूर्णा माता की
आता ओव्हरव्ह्यू घेऊया म्हणलं तर कशासाठी घ्यायचा तर माणसाला स्मरणाची शक्ती दिली बरोबर आहे, फक्त ती जागृत असण्याची जी शक्ती आहे ती आहे ती पण स्मरण जागृत कशाचं असतं आणि किती असतं इथं सगळा घोटाळा आहे. त्याला त्याची कामं आठवतात. झोपेतला मनुष्य नाम त्याचं नाव घेतलं तरी ओ देतो, म्हणजे त्याच्याकडे स्मरण नाही आहे अशातला भाग नाही. तर ती ह्या गोष्टीचं स्मरण आहे. त्याच्या केलेल्या नामाच्या संकल्पाचं त्याला आठवावं लागतं. काही काही वेळेला असं होतं 6-8 महिन्याने लोक भेटतात आणि म्हणतात त्यावेळेला मी काय चिठी टाकली ते कळेल का. आता ते तर कळण्याची काही व्यवस्था नाही. मला नक्की आठवेना मी 25 लिहिलं होतं का 15 लिहिलं होतं का 10 लिहिलं होतं ते काय आठवेना. तेव्हा हे आता बाकीच्यातलं त्यांच्या अकाउंटचा बॅलन्स आता विचारला तरी सांगतील घ्या लगेच. घरात कुठली वस्तू लगेच सांगतील, कुठे ठेवली आहे हे सांगतील, कुणी नेली होती उशिरा दिली वगैरे ते पण सांगतील. सगळं जे काय असेल ते सगळं सांगतील, पण हे नाही होत. म्हणून हा परत एकदा मागे जायचं. तर महाराजांनी जे म्हटलं ते खरंच आहे की त्यांनी तो शंकरांनी जे वर दिला तो त्याच्याच डोक्यावर त्याने हात ठेवायला निघाला. तो ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचं भस्म होईल. तर मला ह्याचंच भस्म करून टाकू म्हणजे विषयच म्हटला सगळा. कारण त्याच्यापुढे कोण राहणार नाही, अजिंक्य झाला माणूस तो. देव वर देतो आहे. ते म्हणाले ज्यांनी स्मरण दिलं त्याच्याच डोक्यावर हात ठेवून आम्ही त्याचं विस्मरण केलं. हे उलटंच झालं म्हणले वराचं. तर तिथं भगवान शंकर आहे, तिथे काय चालत नाही, त्यांनी त्याचंच भस्म करून टाकलं, ती गोष्ट वेगळी. पण इथे आम्हाला जे स्मरण विस्मरण जे दिलेलं आहे त्याचं संतुलन नाही सांभाळता आलं तर मनुष्य राहत नाही. याचं कारण ते, कारण जे दिलेलं आहे त्याला एक संतुलन आहे. कशाचं स्मरण ठेवावं आणि कशाचं ठेवू नये. माणसाला बघा जपाल कधीही कोणाची समजा एखाद्याला याला उशीर झाला तो पहिल्यांदा असं वाटतं काय झालं असेल का, आता काय होणार आहे. समजा त्याला वाटेत कोणी भेटलं म्हणजे चांगल्या अर्थाने कोणी भेटलं आणि समजा त्याच्या गप्पात वेळ गेला, आता गेला असेल ना वेळ तो येईल. बरं त्याचं काय आता तर इतकं झालं की अगदी कुठल्या क्षणी कुठं आहे इथपर्यंत ह्या दाडाजवळ आहे का त्या दाडाजवळ आहे इतका फोन करायची वेळ होय की नाही. मी पहिल्या चौकात आहे नाही दुसऱ्या चौकात आहे इथपर्यंत कळवायची वेळ सोय. तरीसुद्धा तो उशीर झाला की नाही की पहिल्यांदा असं नाही वाटत की तो अभ्यासात रंगला असेल, तिथे वेळ गेला असेल आणि त्यामुळं तो ते जे काय त्याच्या हातात काम आहे किंवा काय समजा ऑफिसमध्ये काम आहे त्यांना काम जास्त असेल आणि ते इतक्या तन्मयतेनं करत असतील की त्यांना वेळेचं भान राहिलं आहे असले विचार मनात येत नाहीत. कुठंतरी धडपडले असणार काय किंवा असंही वाटत नाही की बाबा समजा ऑफिसमध्ये वेळेत सुटले असतील आणि वाटेत विठोबाचं देऊळ लागलं गेले आलंच जर मनामध्ये तर काय येईल तिथं यांना कोणतरी भेटलेलं त्यात गेला असणार वेळ. मी इथं आवरून बसले घरामध्ये 5 वाजल्या म्हणजे असेल तसं तर हां आवरून बसले यांना नाही भान. ते कुठेतरी कोणतरी भेटलं चौकात वरून बोलत बसले असतील, ते कुठेतरी देवळा गेले तिथं बसले असतील, काय त्यांचं केलं असेल कोणा ठाऊक, पण येतं ते मनात असं येतं. मग छान चांगले मंदिरात गेले असतील, देव भेटला असेल, त्यांना आनंद झाला असेल, एकमेकांचं काय मनोगत सुरू असेल देवाचा आणि त्यांचा इतर कोणी तर ते जे काय आहे ना असलं काय मनात नाही. मनासारखं हे विकल्प मनात विकल्प उशीर असं झालं म्हणजे काहीतरी काय समजा बरं कशी गाडी चालवतात आपल्याला माहिती असते त्यामुळे तसंही वाटतं. कुठेतरी घातली असली तर झालं धड पुन्हा जायचं पुन्हा फोन आला कोणाचा तरी की पळत सुटायचं हे सगळं वाटायला येणार काहीतरी करून येणार. स्वतःचं काय झालं तरी एक वेळ ठीक आहे गाडीचं काय स्वतःचं काय झालं ठीक नाही आहे खरं म्हणजे पण तरीसुद्धा स्वतःचं काय झालं तर एक वेळ ठीक आहे गाडीचं काय झालं तरी ठीक आहे पण हे उशीर का झाला तर असलं काहीतरी झालं असणार नक्कीच. म्हणजे फार जर नवीन मनुष्य असेल तर एखादा रस्ता चुकतो असं वाटतं, यायला उशीर झाला तर गाडीचं काहीतरी झालं असेल असं वाटतं. जे काही आठवतं जे काय सगळं ना ते सगळं जे काय नकारात्मक गोळा केलेल्या जगातलं त्यातलं आठवतं. सकारात्मक काही जगात काही होत नाही का मला सांगा. इतक्या गोष्टी इतक्या आत्ता मला प्रत्येक क्षणी असं वाटतं आपल्याला कसं वाटतं माहीत नाही कारण ह्या विचार करण्यात ती फरक असतील काय असेल आपल्यालाही वाटत असेल. या क्षणी मला सांगा कुठली ती काय आता काय 7:20 7:22 7:27 सगळ्या लोक सुटत आहेत सगळ्या व्यवस्थित या क्षणी एका महानगरामध्ये कुठल्याही त्या ठिकाणी ती बेस्ट जाती आहे त्या वेळेला सुट्टी आहे त्या वेळेला लोक आत्ता स्टँडवर गेलं तर या वेळेला लागलेल्या गाड्या 7:15ची गाडी लागलेली आहे 7:20ची गाडी लागलेली आहे ती सुटणार आहे त्याच्यात लोक बसले केवढा जगड व्याळ
जगडव्याळा हा व्याप न कळतो अतर्क्य तव लीला आहे जे म्हणणे ना, ते अक्षरशः अतर्क्य. या क्षणी सगळं घडतं आहे. आपल्याला एखाद्या दिवशी एखाद्या लाखो गोष्टी घडतात, त्यातली एक गोष्ट कुठेतरी काहीतरी कोणाचा तरी चुकलेलं असतं, त्यावेळेला काहीतरी होतं. एरवी लाखो काय कोट्यवधी व्यवहार आत्ता या क्षणी सुरू आहेत जगामध्ये. ते सगळे व्यवस्थित झालेले आहेत. त्या वेळेला ते माणसं जात आहेत, त्या वेळेला ती माणसं येत आहेत, त्यांची कामं ते करतायत, ते वेळेत जात आहेत, वेळेत पोचत आहेत. पण जरा काय झालं की मनात पहिल्यांदा आधी हे सगळं व्यवस्थित असेल असं येत नाही. ही स्मरण विस्मरणाचं संतुलन आहे, त्याच्यातलं चांगलं होतं, ठीक आहे, होईल. आणि जर महाराजांचं प्रेम आहे, महाराजांच्यावर श्रद्धा आहे, काय आपल्या कुठे श्रद्धाचा स्वामींच्यावर श्रद्धा आहे, तर ते सगळं व्यवस्थित करतील असं मनात येत नाही. म्हणजे स्मरण त्यांचं नाही होत. स्मरण हे घोटाळा घालायचा होणार, तर घोटाळा डोक्यात बसवतं तर घोटाळा होणार. मग आठवतं काय तर घोटाळा आठवतो, तर घोटाळा नाही चालेल. त्यांचं व्यवस्थित सगळं घेतील. काय 15 मिनिटांना आले, अर्ध्या तासानं आले, तासानं आले, समजा कोण काय बरं गेलं, किंवा ती तासानं आली, काय कोण जे असेल ते समजा काय ती तासाभराने आली. बरं आहे की आपल्याला तासभरातून जप झाला, त्याची आठवण नाही होईल. तो ते विचार करण्यात जातो. पण फोन शक्य असेल तर फोन काय, आणि नेहमी असल्या वेळेला फोनच्या वेळेला काय येतं ते आपल्याला माहिती आहे. आउट ऑफ कव्हरेज एरिया, साधक. खूप वेळेला साधक आउट ऑफ कव्हरेज. काय करणार, ते गुरूंचं काम अवघड होतं, त्याचं कारण हेच होतं. साधक आउट ऑफ कव्हरेज एरिया, त्यामुळे लागतच नाही. हाक मध्ये ऐकूच जात नाही, ते लागत नाही फोन. कारण का ते त्यात नसतातच, ते आउट ऑफ कव्हरेज कुठेतरी असतात. काही देवाच्या ठिकाणी किंवा याच्या ठिकाणी नसतात, तिथे कव्हरेजवर येतं, पण ते तिथे नसतात. ते कुठेतरी बाजारात हिंडत असतात, काहीतरी विषय चित्रविषय चाललेलं असतं, काही कुठेही असतील, ते त्यात नसतात. म्हणून ते देवाचं किंवा गुरूंचं काम अवघड करण्याचं काम हे यामुळं होतं, अवघड होतं ते यामुळं होतं. तर या अर्थाने हे जे आपल्याला स्मरण विस्मरणाचं संतुलन ते करावं लागतं. आणि ते करण्यासाठी आपल्याला माहिती आहे की म्हणजे आता हे सगळेच सगळं जाणतात अलीकडे. कारण काय, माध्यमं अशी झाली की कुठल्याही विषयात कुणीही काहीही बोलू शकेल, म्हणजे काहीहीच बोलेल खरं सांगायचं तर. कारण अभ्यासाशिवाय बोलणं म्हणजे सोपं असतं काही, तर त्यामुळे तसं ते आता कुठल्याही विषयात कोणालाही काही मिळते, तर ही शक्यता आहे. पण तरीसुद्धा हे जे काय ना, आपल्याला कल्पना असेल, मी संतुलनाचा शब्द वापरला, आपल्याकडे काटासुद्धा जो वजनाचा आहे तो सुद्धा तपासून घ्यावा लागतो. सरकारचं म्हणणं आहे, कारण तुम्ही वापरताय ती वस्तू रोज जड हलकं, रोज हलकं करत त्याचा कुठेतरी कॅलिब्रेशन करावं लागतं ना, सर्टिफिकेट लागतं. कॅलिब्रेशन केलेलं सर्टिफिकेट लागतं की दोन्ही बरोबर संतुलित आहेत. आपल्या जीवनातसुद्धा स्मरण विस्मरणाचं एक कॅलिब्रेशन लागतं. म्हणजे मला प्रपंचाची कामं, कर्तव्य, सगळं जे काय असेल ते कर्तव्यच म्हणतो. कामं संपत नाहीत, कर्तव्य संपतात. तर त्यामुळे कर्तव्य आणि मला भगवंताचं असलेलं स्मरण, मी केलेलं आजवरचं अभ्यास, मी आजवरचं केलेलं काय चिंतन, ह्या सगळ्याचं माझ्याकडे असं संतुलन असेल तर मला सांगा कशाला ते इम्बॅलन्स होईल वर. ज्या वेळेला पूर्वीचे काटे आठवून बघा, आता ते काटे इलेक्ट्रॉनिक झाले, त्यामुळे तिथं 259, 258, 257, 260 असलं काहीतरी होत असतं तिथं सारखं. ते स्थिर व्हायला वेळ लागतो. तिकडच्या काट्यावर आपल्याला माहिती आहे वरचा काटा हा लागतो, उचलून धरलं भाजीला जावा, नाहीतर मोठ्या काट्यावर तिथे ती त्यांनी वजनं करतात तिथे जावा. शेवटी ते जे काट्याचा मधला हे बाण आहे तो बरोबर तिथेच्या तिथे. मला सांगा तो बाण तिथे असणं म्हणजे अनुसंधान टिकून असणं. स्मरण विस्मरणात घोटाळा होतो. ते संतुलन असलं म्हणजे बरोबर राहतं. मग देणं नाही घेणं नाही. माणसाच्या शेवटी व्यवहार कसा असावा, शेवट देणं नाही घेणं नाही असेल तर फक्त भगवंतात. मग तो संतुलनात आहे तिथे. तर तिथे असायला मग हे बरोबर बॅलन्स असावं लागतं. त्यासाठी हे परत बघावं लागतं. काय परत बघायचं कारण आहे, तुम्ही उदार हस्ते दिले नाही सांभाळिता आले, नाही सांभाळिता आले, नाही सांभाळिता आले. 410 वर आहे वर बघायचं असेल तर 410 वर आहे. कृपाळू हरिहरा यावे आपुल्या या घरा. या देहामध्ये या कृपाळू हरिहरानं यावं. त्यांचंच घर आहे, आपल्या घरात जायला परवानगी लागत नाही ना, तसं आहे. ते त्यांचं घर आहे, तेव्हा हरिहराने तिथे यावं. पुरवणीमध्ये आहे दुसऱ्या 410.
कृपाळू हरिहरा यावे आपुल्या या घरा, यावे आपुल्या या घरा, यावे आपुल्या या घरा. तुम्ही उदार हस्ते दिले नाही सांभाळिता आले, नाही सांभाळिता आले, नाही सांभाळिता आले. नवती भाग्याची कल्पना कृपेच्या कधी न केले मनना, नवती भाग्याची कल्पना कृपेच्या कधी न केले मनना, कृपेच्या कधी न केले मनना, कृपेच्या कधी न केले मनना. गुरु कृपे सावध केले पायी देवाच्या घातले, गुरु कृपे सावध केले पायी देवाच्या घातले, पायी देवाच्या घातले, पायी देवाच्या घातले. नाम जागण्या हृदयात आता व्हावे क्षमावंत, नाम जागण्या हृदयात आता व्हावे क्षमावंत, आता व्हावे क्षमावंत, आता व्हावे क्षमावंत. दीन म्हणे हरिहर आला भाग्यदार नाही उरला, दीन म्हणे हरिहर आला भाग्यपार नाही उरला, भाग्यपार नाही उरला, भाग्यपार नाही उरला. तुम्ही उदार हस्ते दिले नाही सांभाळिता आले. कोणाला कमी दिलं देवाने म्हणा, कधी शरीराकडून नाही, व्यवस्थेकडून नाही, कसल्या सामाजिक बाजूकडून नाही, कसल्या नाही, काय कमी केलेलं नाही. त्या अर्थाने जे त्याला लागणार आहे ते त्याला अवश्य दिलेलं आहे, तर ते आता लक्षात राहावं आपल्या एवढ्यासाठी. असं तुम्ही उदार हस्ते दिले नाही सांभाळिता आले. सांभाळायचं याचा अर्थ नुसतं सांभाळून ठेवायचं असं नाही, त्याचं काय ते करायला पाहिजे ना. देव घरात आहे तर मग काय माझं काम आहे, पूजा करायचं काम आहे ना माझं. त्याला सांभाळायचं म्हणजे काय, आपण मग त्याच्यापेक्षा मग लॉकरमध्ये देव ठेवलेली बरी की नाही काम. पण घरात ठेवले असेल तर पूजा करणं माझं काम आहे, स्मरण करणं माझं काम आहे, नमस्कार करणं माझं काम आहे. सांभाळणं म्हणजे हे आहे. मात्र अशा तऱ्हेनं किती प्रकारे देवाचा सांभाळ करता येईल, किती प्रकारे गुरूंचा सांभाळ करता येईल, किती प्रकारे आपल्याला भगवंताचं जे रूप आपल्याला काय महाराज असतील, जे असेल, स्वामी असतील, कोण असेल, तर ते मी सांभाळ म्हणून मी काय करतो माझ्याकडून, त्यांनी उद्धार असं बरं, त्यांनी त्यांचं देणं हे नेहमी आपल्याला उद्धाराचं काय मार्ग आहे ते देणं असतं. ते देणं सांभाळणं म्हणजे काय असेल आपल्याला तिथे वर्गात शिकवतात. आपण अनेक जण अनेक ठिकाणी अनेक क्षेत्रात शिकलेले आहोत. तिथलं दिलेले शिकवण सांभाळणं म्हणजे आपण त्याची उजळणी करणं, त्यातला पूरक काय असेल ते वाचन करणं, ते परत परत ह्याचं रोज स्मरण करणं, हे सगळं म्हणजे ते सांभाळणं ना. नाहीतर मग ते म्हणणार आहे मी तुला दोनदा शिकवले, आता तिसऱ्या वेळेला आता बाबा मला वेळ नाही असं म्हणतीलच की नाही कुठेतरी. व्यवहारात आपल्या होतं आपल्याला माहिती आहे ना. मग ते ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला मी त्याचं किती वेळा पुन्हा मनन किती वेळा केलं, म्हणून ते मनन कृपेच्या कधी न केले मनना, मी पुन्हा त्याचं मनन कधी केलं नाही, यामुळे ही वेळ आली. नाही तर त्यांनी त्याचं सांगून झालेलंच आहे. यात काही सांगायचं राहिलं आहे म्हणून कोणी सांगतोय असं आहे का. आपण विचार करून बघा, संतांच्याकडे गेलात तर केव्हाही याचा तुम्हाला उल्लेख आढळेल की काही सांगायचं राहिलं आहे म्हणून ते सांगत नाहीत, सांगितलेलं लक्षात राहिलं नाही म्हणून सांगतो. तुम्ही उदार हस्ते दिले नाही सांभाळिता आले, नाही सांभाळिता आले, सांभाळिता आले. आम्हा पतिता पावन करिसी तुची एक धन्य, करिसी तुची एक धन्य, करिसी तुची एक धन्य. काय होतं मग त्यांना शेवटी हे करावं लागतं की ठीक आहे घे सांभाळून, विसरलं तर परत सांगा, आणखीन पुढचं सांगा. पदोपदी तुमचा विसर नित्य करीतो पोटधंदा आणि वाटे संकीर्तन आपदा. काय करावं, संकीर्तनाला वेळ त्याच्या दिवसाच्या वेळेत त्याचा असलाच पाहिजे खरं म्हणजे. का त्याच्यावर दिवस चालतो सगळा, तर त्याचं संकीर्तन नको का करायला. मग त्याच्यासाठी त्याला संकीर्तनाला वेळ पाहिजे. पोटधंद्याला मनुष्य नाही म्हणत नाही, अजून 2 तास बसायला, अजून 4 तास काम करायला तयार आहे, अजून एक शिफ्ट करायला तयार आहे, हे सगळं काय करायला तयार आहे. पण अजून एकदा कीर्तन करतो म्हटलं तर, अजून एकदा नाम घेतो म्हटलं तर, अजून एकदा संकीर्तन करतो म्हटलं तर, एकदा केलं की सकाळी नाम घेतलं की
आता संध्याकाळी काय घ्यायचं आहे? मग ठीक आहे की सकाळी एकदा जेवला की झालं. नित्य करीतो पोट धंदा वाटे संकीर्तना पदा, वाटे संकीर्तना पदा, वाटे संकीर्तना पदा. किती क्षोभाचे हे वणवे नच वाटे तुझ भेटावे, किती क्षोभाचे हे वणवे नच वाटे तुझ भेटावे, नच वाटे तुझ भेटावे, नच वाटे तुझ भेटावे. पोटी घालून आमुचे सारे जवळ करीशी प्रेम भरे. एवढं तेच दुसरं कोण नाही जगात नाही म्हणा तो विसरला मी विसरलो चल तसं नाही. त्यांचं म्हणणं असंच आहे. जरी असं असलं तरी पोटी घालून आमचे सारे जवळ करीशी प्रेम भरे, जवळ करीशी प्रेम भरे, जवळ करीशी प्रेम भरे. दीन म्हणे कृपा स्मरू, दीन म्हणे कृपा स्मरू, विठ्ठल चरण हृदयी धरू. दीन म्हणे कृपा स्मरू, विठ्ठल चरण हृदयी धरू, विठ्ठल चरण हृदयी धरू, विठ्ठल चरण हृदयी धरू.